तुमचा आमचा सगळ्यांचाच दिवस हा चहाने सुरू होतो आणि त्यासाठी लागतं दूध. लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच दूध हवं असतं. प्रत्येकाच्या घरामध्ये दूध हे येत असतं, पण आपल्या घरात आता या दुधाच्या माध्यमातून विष येत आहे. याचं कारण काय? तर स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी दूध माफिया त्यामध्ये भेसळ करतायत. अन्न आणि औषध प्रशासनाची धुरा तुकाराम मुंडे यांनी हाती घेतल्यापासून दूध माफियांचं पितळ उघडं पडू लागलंय आणि ज्यातून अत्यंत धक्कादायक गोष्टी आता समोर येत आहेत. पाहूयात तुमच्या आमच्या दुधात विष कालवणाऱ्यांचा काळा धंदा कसा चालतोय आणि त्याचा पर्दाफाश सुरू झालेला या स्पेशल रिपोर्टमधून. लाखो लिटर दुधात विष. भेसळ माफियांकडून जीवाशी खेळ. तापवल्यावर दुधाचं झालं रबर. दूध माफियांना माफी नाहीच. हा कुठला लहान मुलं खेळतात तो रबराचा खेळ नाहीये. नीट पहा. आता हा व्हिडिओ सुद्धा काळजीपूर्वक बघा. मंडळी, हा रबर नाहीये किंवा कुठलं खेळणंही नाहीये. हे नेमकं काय आहे हे जर तुम्हाला कळलं तर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. तर मंडळी, नीट ऐका. हे आहे दूध. तुमच्या आमच्या रोजच्या वापरात असलेलं दूध. आपण आपल्या चिमुकल्यांना देतो ते दूध. पण याच दुधामधून आपल्या पोटात विष जातं. हे आता जळजळीतपणे समोर आलंय. दुकानातून घेतलेलं दूध तापवलं आणि त्याचा अक्षरशः रबर बनला. आणि हा प्रकार घडलाय आपल्या परभणीत. तुमच्या आमच्या आयुष्याशी आणि जीवाशी हा खेळ मांडला गेला. आणि हा जीवघेणा खेळ खेळतायत दूध माफिया. आणि हे माफिया इतके खतरनाक आहेत की त्यांचं रॅकेट महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कार्यरत आहे. आणि त्यातून शेकडो कोटींचा व्यवहार होतोय. आपल्यापैकी अनेकांच्या घरात सकाळी सकाळी जे दूध येतंय ते दूध नाही तर विष असल्याचं आता उघड झालंय. महाराष्ट्रात अवघ्या 1.5 ते 2 महिन्यात झालेल्या कारवाईतून हे अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आलं. तुकाराम मुंडेंनी अन्न व औषध प्रशासनाची धुरा हातात घेतली आणि त्यानंतर दुधात भेसळ करणाऱ्यांचा रोजच्या रोज पर्दाफाश होतोय. अन्न आणि औषध प्रशासनानं धाड टाकल्यानंतर दुधात भेसळ होत असल्याचं उघड झालं. लातूरच्या किल्लारीवाडीत सुद्धा हा धक्कादायक प्रकार घडत होता. दूध संकलन केंद्रातून तब्बल 7,500 लिटर दूध जप्त करण्यात आलं. त्यासोबत दुधात मिसळण्यासाठी वापरले जाणाऱ्या अत्यंत धोकादायक अशा पावडरचा साठाही जप्त करण्यात आला. हा घातक पावडरचा साठा पाहिला तरी तुमच्या लक्षात येईल की ही दूध भेसळ किती मोठ्या प्रमाणात होत होती. लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारी या गावामध्ये नीलकंठेश्वर दूध संकलन केंद्र यावर छापा टाकला होता. त्या छाप्यामध्ये आपल्याला तिथे त्याच्या चिलिंग सेंटरवर आणि त्याच्या स्टोरेजमध्ये वे पावडरच्या आपल्याला गोण्या सापडल्या. जवळपास 60 गोण्या सापडलेल्या तिथे. जवळपास त्यामध्ये पारस वे पावडर, नंतर सोनाई वे पावडर, मिल्की मिस वे पावडर यांच्या ह्या पूर्णपणे गोण्या होत्या जवळपास 2,25,000च्या. आणि हा तिथला जो मिल्क टँक होता त्याच्यामध्ये 7,500 लिटर दूध होतं. त्यामुळे आपण ते जागेवरच जवळपास 2,77,500 रुपयाचं दूध आपण तिथेच नष्ट करून टाकलेलं आहे. दूध भेसळखोरांच्या नफेखोरीचा जीवघेणा खेळ फक्त लातूरातच नाही, संपूर्ण महाराष्ट्रात व्यापला. आता छत्रपती संभाजीनगरचा हा प्रकार बघा. फुलंब्रीतल्या सिद्धेश्वर दूध डेअरीवर धाड टाकली तेव्हा भेसळ झालेलं तब्बल 3,500 लिटर दूध सापडलं. त्यानंतर सुमारे 1,32,000 रुपयांचं भेसळयुक्त दूध अक्षरशः नाल्यात ओतून देण्यात आलं. धक्कादायक म्हणजे हे विषारी दूध संपूर्ण मराठवाडा, पुण्यातल्या इंदापूरसह गुजरातला पोहोचवण्यात येणार होतं. म्हणजे विचार करा की हे विषारी दूध किती लोकांच्या पोटात गेलं असतं. जे गोवर्धन वे पावडर होती आणि ब्लॅकपॉल वे पावडर याचा जवळपास 1.5 लाखाचा साठा आपल्याला सापडलेला आहे. त्या अंतर्गत आपण तिथलं जी प्रिमाईस होतं ते सील केलं. त्याचं लायसन्स पण सस्पेंड करून टाकलेलं आहे लगेच ऑन द स्पॉट. आणि त्यानुसार त्यांनी जो पुरवठा केला होता दुधाचा जवळपास 3,500 लिटर दूध होतं त्याच्याकडे ते मिक्स केलेलं. तर आम्ही ते तिथं जागेवर ते पण नष्ट करून टाकलेलं आहे.
दुधात भेसळ करायची, त्याची फॅट वाढवायची आणि लोकांचा जीव धोक्यात घालून नफा कमवायचा, हे दूध माफियांची मोडस ऑपरेंडी. शेतकऱ्यांकडून गावातलं दूध संकलन केंद्रात दूध घेतलं जातं आणि तिथून सुरू होतो दूध भेसळीचा हा खतरनाक खेळ. बघा, दुधात भेसळ करण्यासाठी किती घातक पदार्थ हे दूध माफिया वापरतायत. लॅक्टोमीटरवर SNF प्रोटीनची पातळी लपवण्यासाठी युरिया आणि मीठ त्यात टाकलं जातंय. फॅट सारखा फेस, चिकटपणासाठी कपडे धुण्याचं डिटर्जंट आणि शॅम्पूची भेसळ केली जाते. दूध जास्त दिवस टिकावं म्हणून फॉर्मेलिन, हायड्रोजन पॅरॉक्साईड मिसळलं जातं. दुधाची चव टिकवण्यासाठी साखर, ग्लुकोज मिसळलं जात आहे. दुधात फॅटचं प्रमाण वाढवण्यासाठी स्वस्त रिफाईंड तेल आणि वनस्पती तूप मिसळलं जातं. दुधाची आम्लता कमी करण्यासाठी कास्टिक सोडा, बेकिंग सोडा मिसळला जातो. दुधाचा दाटपणा वाढवण्यासाठी स्टार्च, मैदा आणि शिंगाड्याचं पीठ मिसळलं जातं. दुधाचा पातळपणा लपवण्यासाठी एक्सपायर झालेली दूध पावडर त्या दुधात मिसळली जाते. कपडे धुण्यासाठी लागणारा साबण, शॅम्पू इतकंच काय तर सोड्यासारखे घातक केमिकल दुधात टाकून हे माफिया स्वतःच्या तुंबड्या भरतायत आणि आपल्या ताटात, आपल्या ग्लासात दुधातून विष टाकतायत. पण भेसळ झालेलं दूध नेमकं ओळखायचं कसं, हेही माहीत असणं खूप गरजेचं आहे. शुद्ध दूध उकळल्यावर दुधावर साय जमा होते. भेसळयुक्त दूध उकळल्यानंतर ते घट्ट होतं. शुद्ध दूध आयोडीन टेस्टनं रंग बदलत नाही. भेसळयुक्त दूध आयोडीन टेस्टनं काळं पडतं. शुद्ध दूध गोडसर सुगंध देणार असतं. भेसळयुक्त दूध केमिकलचा वास मारतं. मंचर इथं पडलेल्या धाडीत धक्कादायक माहिती समोर आली. इथं दुधात भेसळ करणाऱ्यांच्या सोबत बनावट दुधाची निर्मिती केली जात होती. या प्रकरणातल्या 13 आरोपींना आता पोलिसांनी कोठडीत डांबलंय. सदर गुन्ह्यातील एकूण 13 आरोपींना रविवारी मेहरबान गोडेगाव न्यायालयात आणले असता मेहरबान न्यायालयाने सर्व 13 आरोपींना आजपर्यंत पोलीस कस्टडी दिली होती. जळगाव जिल्ह्यातले माजी सैनिक धनराज बाविस्कर यांनी डेअरीतून दूध आणलं आणि ते तापवलं तेव्हा ते रबरासारखं झालं आणि त्याला कपड्यासारखं रूप आलं. त्यानंतर त्यांनी याबद्दलची तक्रार दाखल केली. निर्मल डेअरीवरून चोपडा निर्मल डेअरीवरून दूध घेतलं. ते सकाळी फ्रीजचं दूध होतं, मी घरी घेऊन फ्रीजमध्ये ठेवलं आणि सकाळी चहा बनवण्यासाठी ते काढलं. गरम केल्या असता ते दूध फाटलं. फाटल्यानंतर त्याची जी लेअर असते ना ती 3-4 फूट लांबते. त्याच्यात मला संकोच आला की हे दूध फॉल्टी असू शकतं. तर मी त्याच्यासाठी FBI जे जळगावचे शिंदे साहेब आहेत त्यांना मी दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता. डॅशिंग आणि अत्यंत कर्तव्य कठोर IAS अधिकारी तुकाराम मुंडेंनी 25 मे 2026 रोजी अन्न व औषध प्रशासनाचा कार्यभार स्वीकारला आणि त्यांनी दूध भेसळ करणाऱ्या माफियांच्या मुसक्या आवळाला सुरुवात केली. त्यांच्या कारवाईचा धडाका एकदा बघा. तुकाराम मुंडेंनी आतापर्यंत 5 जिल्ह्यात छापे टाकले. आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली. 20,000 लिटर विषारी भेसळयुक्त दूध नष्ट केलं. 1,35,00,000 रुपयांची भेसळीची पावडर जप्त केली. तुकाराम मुंडेंच्या कारवाईनंतर दिवसाला तब्बल 2 लाख लिटरचा तुटवडा निर्माण झाला. कारण भेसळखोरांची आता पळता भुई थोडी झाली. म्हणजेच बाजारात भेसळ केलेल्या दुधाची किती मोठ्या प्रमाणात विक्री होत होती हे यावरून स्पष्ट होत आहे. आता तुकाराम मुंडेंच्या कारवाईचा धडाका पाहता आणि दुधात भेसळीचं प्रमाण पाहता तुकाराम मुंडेंना रिटायरमेंटपर्यंत या खात्यात ठेवा अशी मागणी होती. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आता पहिल्यांदा त्यांच्या सर्व्हिसमध्ये एक अतिशय सुंदर असं डिपार्टमेंट त्यांना मिळालं आहे की ज्याच्यामुळे या महाराष्ट्रातल्या सगळ्या बालगोपालांपासून तर आमच्या माता भगिनींपर्यंतचं आयुष्य जे बर्बाद होणार होतं त्याच्यापासून ते वाचलेलं आहे. किमान आता त्यांना त्यांच्या विषयाला शोभून असलेलं हे डिपार्टमेंट मिळालेलं आहे. त्यांची 3 वर्ष तरी कमीत कमी आमची तर इच्छा आहे की त्यांचं रिटायरमेंटपर्यंत हे डिपार्टमेंट असावं. दूध म्हणजे आरोग्यासाठी अमृत. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या आहारात असणारा महत्त्वाचा पदार्थ.
मात्र या दुधात भेसळ करून स्वतःचे खिसे भरण्यासाठी हे दूध माफिया लोकांच्या गळ्याला नख लावतात. स्वतःच्या फायद्यासाठी लोकांच्या ताटात विष कालवतायत. म्हणूनच या भेसळ करणाऱ्या दूध माफियांना माफी नकोच अशी मागणी सर्व स्तरातून होतीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.